पहिली मालिका आहे ही माझी मालिका विश्वात माझं पदार्पण आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई यांची भूमिका साकारता येणं हे माझ्यासाठी पर्वणीची बाब आहे. थोडी भीती वाटली सुरुवातीला की आपल्याला जमेल का, की कसं होईल, काय होईल, पण आता ते सगळं वर्कआउट झालं. खूप एक्सायटेड आहे, खूप एक्सायटेड आहे. मला हे सगळं विश्व नवीन आहे माझ्यासाठी. ही सगळ्या माणसांना मी कायमच घरात बघत आली आहे, कायम ह्यांच्या बरोबर वाढली आहे मी. सगळ्या ज्या लोकांबरोबर मी काम करते, ज्या लोकांना मी आता पहिल्यांदा रेड कार्पेटवर भेटली आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मजाची नीलम. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026च्या रेड कार्पेटवर राजसीने एंट्री घेतली. कशी आहेस? खूप छान आहे. हे बघून खूप खूप आनंदी आहे मी आता. येस, आणि मी आल्या तिला म्हणाली की तू जशी ती भूमिका साकारते त्यात जी नथ तिने वेअर केली आहे तीच नथ ती आज वेअर करून आली आहे. मला सांग, किती छान आहे आणि किती अभिमानास्पद वाटतंय की ती भूमिका आपल्या पदरात आहे. प्रचंड प्रचंड अभिमानाची बाब आहे ही माझ्यासाठी, कारण पहिली मालिका आहे ही माझी मालिका विश्वात माझं पदार्पण आहे ह्या भूमिकेनी. त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई यांची भूमिका साकारता येणं हे माझ्यासाठी पर्वणीची बाब आहे आणि प्रचंड अभिमानाची आणि प्रचंड जबाबदारीची गोष्ट आहे. त्यामुळे कलाकार म्हणून त्यातनं एक आनंद आहेच, पण एक व्यक्ती म्हणून मला कळतंय की प्रेक्षकांच्या केवढ्या अपेक्षा आहेत माझ्याकडनं, या पात्राकडनं. त्यामुळे होपफुली मी प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आणि प्रत्येकाच्या मनापर्यंत ह्या भूमिकेत पोहोचू शकेन, एवढीच माझी इच्छा आहे. पण प्रोमो आल्यावर अशी असते ना की एक प्रतिक्रिया जी फार आवडणारी असते, अशी कोणती आहे की एक जबाबदारी तर आहेच, दडपण तर आहे, पण ती असते ना की ती प्रतिक्रिया आपल्याला काम करण्याची शक्ती देत असते, अशी कोणती आहे? आय थिंक ती शक्ती ही घरातल्याच स्त्रियांकडनं मला मिळत आली आहे आणि ह्याही भूमिकेसाठी मिळाली. कारण मी आई आणि आजीला समोर बसवून पहिल्यांदा मी सांगितलं नव्हतं त्यांना की काय लुक टेस्ट आहे, कशाची ऑडिशन आहे. त्यामुळे ते झाल्यानंतर, आमचं फायनल झाल्यानंतर मी पहिल्यांदा त्यांना जो फोटो दाखवला आणि ते बघून त्यांच्या जे ढसा डोळ्याचं पाणी आलं, माझ्या आई आत्ताही येत आहे. त्यामुळे ती आय थिंक माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट होती. फॉर शुअर. तुला विचारणा झाली तेव्हा तुझ्या भावना काय होत्या? मला एकतर पहिलं दडपण येतं कलाकार म्हणून की इतकी अशी भूमिका जी प्रत्येकाच्या जीवाच्या जवळची आहे. ते कुठलं फिक्शनल पात्र नाहीये, ते एक खरं माणसाची भूमिका आहे आणि ती ही भूमिका आहे की म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्याही खूप जिव्हाळ्याचा विषय असतो तो, आणि त्याला कुठेही धक्का लागू नये अशी इच्छा असते. त्यामुळे थोडी भीती वाटली सुरुवातीला की आपल्याला जमेल का, की कसं होईल, काय होईल, पण आता ते सगळं वर्कआउट झालं आणि ही सुरुवात माझ्यासाठी फारच फारच भाग्याची ठरणार आहे. आणि मला असं वाटतं आज हाच अभिमान, म्हणजे कलाकार म्हणून जो अभिमान आहे, आज तोच घेऊन ती रेड कार्पेटवर आली आणि किती छान आहे आणि किती एक्साइटेड. खूप एक्सायटेड आहे, खूप एक्सायटेड आहे. मला हे सगळं विश्व नवीन आहे माझ्यासाठी. ही सगळ्या माणसांना मी कायमच घरात बघत आली आहे, कायम ह्यांच्या बरोबर वाढली आहे मी. सगळ्या ज्या लोकांबरोबर मी काम करते, ज्या लोकांना मी आता पहिल्यांदा रेड कार्पेटवर भेटली आहे. त्यामुळे आता आय एम अ पार्ट ऑफ दिस न्यू फॅमिली. ही माझ्यासाठी फारच छान आणि अशी एक अभिमानाची गोष्ट झाली आता. त्यामुळे मी सगळ्यांना अशी, आणि माहिती आहे सगळ्यांना की मी पदार्पण असलं जरी तरी मला आत्ताच एवढं प्रेम मिळतंय. त्यामुळे आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. पण जो मराठमोळा लुक केलायस त्याचं क्रेडिट कोणाला जाणार आहे? कारण फार सुंदर दिसते आणि मी आल्यापासून दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तिला सांगते की खरंच सुंदर दिसते. आणि कोणाला क्रेडिट? क्रेडिट आय थिंक दागिन्यांचं म्हणशील तर ते मला आहे, कारण हे मला म्हणण्यापेक्षा माझ्या आजीला आहे, कारण माझे आजीचे सगळे दागदागिने आज मी घालून आलेली आहे. आणि ही साडी आम्ही सगळ्यांनी, अख्ख्या टीमनी पैठण्या नेसल्यात. त्या आम्हाला आमच्या चॅनलनी आणि त्यांनी जोडलेल्या टीमनी आम्हाला या सगळ्या उत्तम पैठण्या दिलेल्या आहेत नेसायला. कारण सगळ्यांनी आज एक वेस्टर्न लुक केलेला आहे, पण बिकॉज आम्ही ह्या सिरियलचा भाग आहोत, ह्या मालिकेचा, आणि ही अशी वेगळी पात्र आम्ही करतोय, त्यामुळे आम्ही हा साज निवडलाय आज. आणि खरंच खूप सुंदर दिसते. आणि मला असं वाटतं आता फक्त प्रोमो आलाय, अजून मालिका येणं बाकी आहे आणि सगळं आम्ही बघायला खूप उत्सुक आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.